विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. या घोषणेचे उद्गाते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आपण आज माहिती बघत आहोत. यांच्या जीवनपटाचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं यांच्यामध्ये काय काय बघायचंय. यांनी प्रत्येक क्षेत्रावाईज कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव योगदान आहे आणि त्या योगदानाचा अभ्यास करत असताना महिला वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, मजूर वर्ग असेल, ह्या सगळ्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं यांनी केलेली त्यांच्या ग्रंथ संपदा कोणती कोणती, नेमकं ग्रंथ कोणते लिहिले, मरणोत्तर एखादा ग्रंथ कोणता प्रकाशित झाला का, त्या ग्रंथाचं नाव काय, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला एक आढावा आपल्याला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आपण आज माहिती बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एकंदरीत या व्यक्तीचा जर अभ्यास आपण बघणारच आहोत, पण यांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट आपलं लक्षात ठेवावं लागेल, जे जे काही समाज सुधारक आतापर्यंत होऊन गेले, या सगळ्या समाज सुधारकामध्ये अग्रगण्य नाव जर कोणाचं येत असेल तर ते आहेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. तर यांच्याबद्दल आपल्याला त्यांच्या पहिल्यांदा आपण कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडीशी माहिती बघू. नेमकं त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचं मूळ गाव कोणतं होतं, मूळ आडनाव त्यांचं कोणतं आहे, किंवा त्यांच्या गुरुचं नाव काय आहे, त्याच्याबद्दल याच्यामध्ये बघा, अजून याच्यामध्ये पिता काय, आजोबा काय, त्यांचं नाव, हे सगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये बघा, यांचा जन्माचा जर आपण अभ्यास केला तर यांचा जन्म आपल्याला 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तो जन्म म्हणजे जन्म ठिकाण आपल्याला इथे पुणे दिलेलं आहे, पण याच्यामध्ये मूळ गावाचा जर त्यांचा विचार केला तर मूळ गाव हे त्यांचं कटगुण, हे लक्षात आपल्याला ठेवावं लागेल. आणि कटगुण कुठं, तर ते आहे सातारा या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. मूळ आडनावाचा जर विचार केला तर मूळ आडनाव त्यांचं आपल्याला गोरे असं दिलेलं आहे, किंवा गोरे असं सुद्धा आपण त्यांच्या मूळ आडनावाबद्दल माहिती बघता येते. त्यानंतर व्यवसायाचा जर विचार केला तर महात्मा फुल्यांचा पिढीजात किंवा व्यवसाय म्हणून आपण फुलांचा व्यवसाय ते करत होते, फुलांचा, म्हणून त्यांना फुले असं आडनाव नंतर आलेलं आहे. त्यांच्या आजोबाच्या नावाचा विचार केला तर आजोबाचं नाव त्यांचं होतं शेरीबा, हे त्यांच्या आजोबाचं नाव असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना नेमकं त्यांचा जन्म कुठं झाला, मूळ आडनाव काय, कोणत्या ठिकाणी झाला, मूळ गाव कोणतं, किंवा पितांचं वडिलांचं नाव जर त्यांचं बघितलं तर आपण गोविंदराव फुले असं, त्यांच्या गोविंदराव फुले हे त्यांच्या वडिलांचं नाव आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आईच्या नावाचा जर विचार केला तर आईचं नाव त्यांचं होतं चिमणाबाई. हे बेसिक गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये एमसीक्यू टाईप मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यासाठी ह्या गोष्टी सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. पत्नीचा विचार केला तर पत्नीचं नाव त्यांच्या सावित्रीबाई फुले, ही सर्वज्ञात असणाऱ्या सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला शिक्षिका म्हणून आपण त्यांना ओळखलं जातं, सावित्रीबाई फुले. ठीक आहे. त्यानंतर बघा खाली मृत्यू त्यांचा दिलेला आहे. मृत्यू जवळपास आज म्हणजे जवळपास 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुल्यांचा मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बेसिक गोष्टीवरती जर आयोगाला ठरलं किंवा नेमकं याच्यावरती प्रश्न काय विचारायचा आहे तर याच्यावरती तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती किंवा प्रत्येक गोष्टीवरती याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. म्हणजे एकंदरीत बघा, ह्या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला हे समजा मूळ गाव किंवा गाव दिलेलं आहे, मग काय होऊ शकतं, प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, किंवा नेमकं असे बरेच समाज सुधारक 4-5 समाज सुधारक दिले जातील आणि या 4 समाज सुधारकाचा दिल्याच्या नंतर इकडे समाज सुधारकांचं नाव दिलं जाईल आणि पुढे त्यांच्या गावाचं नाव दिलं जाईल. या 2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आठवतील. मग त्यावेळेस आपल्या व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, कुठलाही एखादा समाज सुधारक बघत असताना जर एक नाव असेल तर आपल्याला ते लक्षात राहतं, पण सगळ्याच समाज सुधारक ज्यावेळेस दिले जातील त्यावेळेस आपण कन्फ्युजन मध्ये जातो त्या ठिकाणी, किंवा प्रत्येक, कारण कुठल्या ना कुठल्या समाज सुधारकाचा कुठल्या ना कुठल्या त्या ठिकाणामध्ये जन्म झालेला असतो, त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी हे जरी बघायला सोपं वाटत असेल तरी परीक्षेमध्ये आपल्याला ह्याचा अभ्यास करत असताना व्यवस्थितपणे करावं लागेल, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता पुढे बघूयात आपण महात्मा फुले यांचं महिलांसाठीचं काय काय कार्य होतं किंवा महिलांसाठी त्यांनी केलेलं कार्य कोणतं. आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये महिलांची पहिली किंवा मुलींची पहिली शाळा कोणी काढली असेल
मुलींच्या पहिली शाळेचे जनक जर कोणाला म्हटलं गेलं असेल तर ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव घेतलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, मुलींसाठी म्हणजे एक काळ असा होता की चूल आणि मूल इथपर्यंतच महिला वर्ग समाविष्ट होता. परंतु काळ बदललाय, आधुनिकता आली आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करतायत प्रत्येक क्षेत्रामध्ये. मग एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात आली पाहिजे किंवा नेमकं याच्यामध्ये बघा स्त्री शिक्षणाचं आपण दिलंय. 1848चा जर आपण थोडासा विचार करायचा गेलो तर 1848 मध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि ती पहिली शाळा ही बुधवार पेठेमध्ये होती. बुधवार पेठेमध्ये भिड्यांच्या वाड्यामध्ये जरी आपण असं लक्षात ठेवलं तरी चालेल. भिड्यांच्या वाड्यामध्ये, भिडेवाड्यात महिलांची किंवा मुलींची महाराष्ट्रातली पहिली शाळा आपल्याला स्थापन झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पुढे बघा 3 जुलै 1851 मध्ये सुद्धा हे दोन्ही शाळा हे आपल्याला बुधवार पेठेतच झालेल्या दिसून येतात. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये बुधवार पेठेमध्ये पण हे भिडेवाड्यानंतर हे चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये मुलींची किंवा महिलांची दुसरी शाळा झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर 17 सप्टेंबर 1891चा विचार करता तिसरी शाळा आपल्याला रास्तापेठ म्हणजे मुलींची शाळा होती, रास्तापेठेमध्ये झालेली दिसून येते. आणि या सर्वच्या सर्व शाळा या सुरुवातीला पुणे या ठिकाणी झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये मुलींच्या शिक्षणाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये मुलींच्या शिक्षणाची सर्वस्वी पहिल्यांदा शाळेची निर्मिती जर कोणी केली असेल तर ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेले आपल्याला दिसून येते. 16 नोव्हेंबर 1852चा विचार करता याच्यामध्ये काय झालं होतं, मेजर कॅन्डी हा इंग्रज अधिकारी होता. मेजर कॅन्डी विश्राम बागेमध्ये ज्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे कार्य केलेलं त्यांना दिसून आलं, त्यावेळेस समाजामध्ये मेजर कॅन्डी विश्राम बागेमध्ये मेजर कॅन्डीच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सत्कार केलेला सुद्धा आपल्याला दिसून येतं. म्हणजे एक गोष्ट आपल्याला याच्यातून एक दिसून येईल की इंग्रजांनी सुद्धा भारतीय शिक्षणासाठी काम केलं, इंग्रजांनी सुद्धा भारतीय शिक्षणासाठी मदत केली आणि जे कोणी समाज सुधारक त्यांना मदतनीस म्हणून होते त्यांचे सुद्धा वेळोवेळी सत्कार केलेला आपल्याला दिसून येतं. एकंदरीत बघा पुढे 1852चा विचार करता पुणा लायब्ररी म्हणून स्थापन केलेली, पुणा लायब्ररी ही पुण्यामध्ये स्थापन केलेली ही एक लायब्ररी होती 1852 साली. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर पुढे बघा बालहत्या प्रतिबंधक गृह म्हणतो आपण. याच्यामध्ये काय होतं, विधवा झालेल्या ज्या स्त्रिया होत्या, विधवा झालेल्या स्त्रियांचं जर नंतर चुकून जर वाकडे पाऊल पडलं आणि त्या वाकड्या पावलातून जन्माला येणारं जे मूल होतं ते मूल महात्मा ज्योतिराव फुल्यांनी काय केलं किंवा बालहत्या प्रतिबंधक कायदा म्हणजेच काय, या विधवांपासून जन्माला येणारं मूल हे या प्रतिबंधक गृहामध्ये त्या मुलाला ठेवलं जाईल, प्रतिबंधक गृहामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात आपल्याला अशी ठेवता येईल की याच प्रतिबंधक गृहातलं, याच बालहत्या प्रतिबंधक गृहामधला यशवंत नावाचा मुलगा महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतला होता. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. काशीबाई या विधवेचा यशवंत नावाचा मुलगा महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेला आपल्याला इतिहासामध्ये नोंद आढळेल. म्हणजे 1863 रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली तर 1863 रोजी. कशासाठी केली तर विधवांचं जर चुकून पाऊल किंवा एखाद्या मुलीचं जर चुकून पाऊल पडलं वाकडं आणि त्यापासून जे मुलं जन्माला येणारे असतील आणि विशेष काळजी अशी घेतली जायची की त्या व्यक्तीचं, त्या महिलेचं, त्या मुलीचं नाव डिक्लेअर केलं किंवा नाव कोणाला सांगितलेलं नसायचं. म्हणजे एवढी काळजी महात्मा फुलेंनी त्या कालखंडामध्ये घेतलेली होती. त्यानंतर पुढे आपल्याला विधवा पुनर्विवाह कायद्याचा जर विचार केला तर 1864 रोजी विधवा पुनर्विवाह कायद्याचा म्हणजे पहिला पुनर्विवाह घडवून सुद्धा आणला. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, भारत स्वतंत्र होऊन आज आपण या सालामध्ये भारताचा अमृत महोत्सव साजरा केला. त्या समकालीन परिस्थितीतील समाज सुधारकाचा अभ्यास केला आणि आज आपण जगतो त्याचा जर थोडासा आपण अभ्यास केला किंवा तुलनात्मक जर आपण ते बघितलं, आज अमृत महोत्सव होऊन सुद्धा आज आपला या गोष्टीसाठी समाज मान्यता देत नाही. आणि ही गोष्ट महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1864 रोजी करून दाखवली. समाज सुधारक हा समाज सुधारक असतो, ते त्यांच्या कार्यावरनं दिसून येत असतो. एकंदरीत 1864 मध्ये पुनर्विवाह घडवून आणला. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, याच
याचाच अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट माहितीये, 1828 रोजी किंवा 1828-29च्या आसपास सतीप्रथाबंदी सारखे कायदे आले. त्यानंतर 1864ला किंवा 1856ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला आणि त्याची अंमलबजावणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1864 मध्ये घडून आलेली दिसून येते. याच 1856च्या कायद्यानंतर 1891चा एक कायदा आपल्याला असा आठवतो की या कायद्यानुसार संमती बिल विधेयक सादर केलं होतं. ज्या मुलीचं वय वर्ष 12 वर्षापेक्षा कमी आहे अशा मुलीचा विवाह कायदेशीर गुन्हेगार किंवा कायदेशीर बंधनकारक होईल, म्हणजे कायद्याने त्याला मान्यता नव्हती 12 वर्षाखालील मुलीचा विवाह. मग विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, समाज सुधारक का म्हणतोय त्याचे हे कारण आहेत. आज मुलीचं 18 वर्ष आपण गृहीत धरलं, याच्यासाठी शारदा कायदा झालेला 1929च्या कालखंडामध्ये. वय जसं म्हणजे आजची मागणी आपली 21 वर्षाची आहे मुलींच्या विवाहाची. आणि मग हे कायदे कसे केले बघा, एकतर मुळामध्ये पहिल्यांदा 1828चा कायदा केला, सती प्रथाबंदी कायदा. म्हणजे पूर्वी असायचं की पती जर निधन झाला तर त्याच सरणावरती त्याच पत्नीला जाळलं जायचं. कायद्यामध्ये बदल झाला, सती प्रथाबंदी कायदा केला, राजाराम मोहन राय यांनी पाठपुरावा केलेला आपल्याला दिसून येतो. आणि या कायद्यानुसार जी स्त्री असेल, जी विधवा राहिलेली असेल, तिने सती जायचं नाही. आणि थोडं काही कालावधीच्या नंतर जर आपण पुढे आलेलं दिसत आलं तर 1856 रोजी विधवा पुनर्विवाह कायदा केला, जी की समाज आजही मान्यता देत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टीचा जर आपण एक समाज या नात्याने किंवा एक वैचारिक दृष्टिकोनातून जर हा विचार करायचा गेलो तर आज समाज मान्यता न देणार महात्मा ज्योतिराव फुले यांनी पाठीमागे शेकडो वर्षापूर्वी करून ठेवलं, ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग त्याच्यामध्ये 1891चा ह्याच्यामध्ये बेहरामजी मलबारींनी पाठपुरावा असा विधवा पुनर्विवाह 1864 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणला होता. पुढची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, केशवपण. केशवपण म्हणजे काय होते, ही कन्सेप्ट काय, ही संकल्पना काय. हे जे कायदे होते पूर्वीला, हे सगळे महिलांच्या विरोधामधले, म्हणजे समाज रूढी परंपरेने चालत आलेले कायदे हे समाजाच्या विरोधातले होते. समाज यांना मान्यता देत नव्हता. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, केशवपणाची प्रथा काय होती, ज्या स्त्रियाचा पती निधन पावलेला असेल किंवा ज्या स्त्रीचा नवरा निधन पावलेला असेल त्या स्त्रीला विद्रूप करून सोडलं जायचं. आणि विद्रूप करणं म्हणजे त्याच्यामध्ये केशवपण ही एक पद्धत होती, म्हणजे त्या महिलेचं पूर्ण डोक्यावरचे केस काढलेले असायचे, ती महिला पूर्णपणे टक्कल केली जायची, म्हणजे समाजामध्ये म्हणजे त्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. विद्रूप करणं हे अशा पद्धतीचे कायदे, आणि या कायद्यावर मात करून महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांसाठी महिलांसाठी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. शाळा म्हणजे पूर्वी तर शाळेचं म्हणजे एकंदरीत बघा, पूर्वीच्या कालखंडामध्ये महिलांवर होणारा अन्याय आणि आजच्या कालखंडामध्ये विरोधाभास तसा आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत हे महिलांसाठीचं काम केलेलं महात्मा ज्योतिराव फुले, समाज कोण कोणाचं उगाच नाव घेत नाही, त्याच्यासाठी आयुष्यभर आपल्या संसाराची राख रांगोळी करून त्यांनी हे केलेल्या गोष्टी आहेत. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला महिलांच्या कार्यासाठी 1848 बुधवार पेठेमध्ये 2 शाळा सुरुवातीला महिलांसाठी, एक पहिली भिडेवाड्यामध्ये आणि दुसरी चिपळूणकराच्या वाड्यामध्ये. तिसरी महिलांची शाळा ही रास्ता पेठेमध्येच केलेली आपल्याला दिसून येतं. आणि मेजर कॅन्डीने या कार्याची दखल घेऊन विश्राम बागेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्कार केलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1852ला पुन्हा लायब्ररीची स्थापना केलेली आपल्याला दिसून येतं. महात्मा फुले यांच्या अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम. नेमकं अस्पृश्य म्हणजे काय, अस्पृश्यता याचा अर्थ काय, तर समाजानं काही समाज घटक हे अनुसूचित जाती जमाती असतील किंवा इतर मागासवर्गीय लोक असतील याच्यावरती अन्याय करायचे. मग त्याचा परिणाम झाला काय की महात्मा ज्योतिराव फुलेंनी आता काय काय केलं बघा. पहिलं नाना पेठेमध्ये काय केली, याच्यामध्ये अस्पृश्यच मुले होते. ही अस्पृश्य मुलांसाठी नाना पेठेमध्ये काय केलं, यांनी एक शाळा स्थापन केली. ज्यांना की समाज मान्यता देत नव्हतं अशा लोकांसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी नाना पेठेमध्ये. त्यानंतर 1852 मध्ये अस्पृश्य मुलांसाठीच याच मुलांसाठी वेताळ पेठेमध्ये आपल्याला शाळा सुरुवात केलेली दिसून येते किंवा शाळेच. त्यानंतर 1853 मध्ये विद्या शिकवणारी मंडळी म्हणजे ही ज्या शाळा स्थापन केलेल्या आहेत, ही जी मंडळी स्थापन केलेली आहे हे सर्व अस्पृश्य मुलांसाठी केलेली होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल.
1868चा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायला, स्वतःच्या घरामधला जो पाण्याचा हौद होता तो पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता. म्हणजे त्या हौदामध्ये अस्पृश्य घराच्या स्वतःतल्या हौदामुळे आणि अशाच वेगवेगळ्या कारणासाठी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी घरातून हाकलून देण्याची वेळ आली होती आणि त्यांना घरातून आई वडिलांनी काढलेलं सुद्धा होतं. मग या परिस्थितीमध्ये म्हणजे पाण्याचा हौद स्वतःच्या घरातला अस्पृश्य लोकांसाठी खुला करून दिला. त्यानंतर 1877 दीनबंधू. आता आपल्याला पुढे येणार तर हे सत्यशोधक समाज नावाचा एक समाज होता आणि या सत्यशोधक समाजासाठी दीनबंधू नावाचं किंवा त्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र चालू केलेलं आपल्याला. मग या दीनबंधूच्या माध्यमातून अस्पृश्यावरती होणारे अन्याय हे इंग्रजांना कळवण्यासाठी त्यांचं एक माध्यम म्हणून दीनबंधू हे वृत्तपत्र काम करत होतं. ठीक आहे, ही एक गोष्ट आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवावी लागेल. सत्यशोधक समाजाची स्थापना हे आलंच. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी एका समाजाची स्थापना केली होती आणि हे समाजावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला एका बाजूला समाज दिले जाऊ शकतात, दुसऱ्या बाजूला तुम्हाला संस्थापक दिले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, रामकृष्ण मिशन असेल, सत्यशोधक समाज असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परमहंस सभा असतील, अशा समाज दिले जातील तुम्हाला एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्या संस्थापक दिले जातील. आणि त्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न येईल की त्यावेळेस जोड्या लावा म्हणतील. आपण एका समाजाचा अभ्यास करत असताना आपल्याला ते लगेच गोष्ट लक्षात येते, पण जर सगळे समाज जर सोबत दिले तर आपण त्यामध्ये कन्फ्युजन मध्ये जातो. त्या समाजामध्ये एका बाजूला समाज दिले जातील, दुसऱ्या बाजूला त्यांची स्थापना कधी झाली ही दिली जाईल. याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. मग त्यासाठी ते सुद्धा प्रश्न लक्षात ठेवणं आपल्या गरजेचं आहे. तर सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्याला 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली दिसून येते. आणि ही स्थापना पुणे पहिला म्हणजे पुणे या ठिकाणी झालेली होती, सत्यशोधक समाज. मग पुढे बघा, आता यांचं एक सत्यशोधक समाजाचं एक ब्रीद वाक्य होतं. ते ब्रीद वाक्य असं होतं, सर्वसाक्षी जगतपती, सर्वसाक्षी जगतपती त्यास किंवा त्यासी नकोच मध्यस्थी, त्यासी नकोच मध्यस्थी. हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचं घोषवाक्य होतं किंवा ब्रीद वाक्य होतं, सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी. नंतर मुंबई शाखा बघा किंवा इकडे बघा, सत्यशोधक पद्धत आलीच, आपण मगाशी म्हटलं ते. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिलेले महात्मा ज्योतिराव फुले होते. आणि तो कोणाचा लावून दिला होता तर त्याच्यामध्ये सीताबाई अल्लाटकर व राधाबाई किंवा सीताराम अल्लाटकर आहे आणि राधाबाई निमकर, ही गोष्ट लक्षात ठेवा. सीताराम अल्लाटकर आणि राधाबाई निमकर हे पहिलं जोडपं असं आहे की या जोडप्याचं सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिला होता. याच्या स्थापना महाराष्ट्रभर पसरलेल्या होत्या सत्यशोधक समाजाच्या. मुंबई शाखा होती, मुंबई शाखेचे अध्यक्ष होते नारायण मेघाजी लोखंडे. हे मुंबई शाखेचे आपल्याला अध्यक्ष असलेले किंवा त्या अध्यक्ष असलेले दिसून येतात. आणि पुढे बघा, मला वाटतं 1873 जरी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली असेल तर खूप वर्ष या समाजाचे अधिवेशन होत नव्हते. जवळपास 17 एप्रिल 1800 किंवा 1900 म्हणतो आपण, 17 एप्रिल 1911 रोजी सत्यशोधक समाजाचं पहिलं अधिवेशन झालं होतं. 17 एप्रिल 1911 म्हणजे 1873 ला स्थापन झालेला सत्यशोधक समाज. आणि त्या सत्यशोधक समाजाचं नंतर पहिलं अधिवेशन कधी घडून आलं तर 17 एप्रिल 1911 रोजी सत्यशोधक समाजाचं पहिलं अधिवेशन घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, महात्मा फुले यांचं शेतकऱ्यांसाठीचं योगदान काय, म्हणजे शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय कार्य केलं का, आणि केलं असेल तर काय, किंवा सरकारला दिलेल्या सूचना होत्या त्यांनी. मग या सूचनेमध्ये काय काय होतं तर या सूचनेमध्ये पहिली अट अशी होती, विहीर असेल, धरणे असतील, कालवे असतील, यांची
बांधणी करावी किंवा विहीर, कालवे, धरणे हे बांधण्यात यावे. नंबर 2 असेल कालवा असेल तर कालव्याचं पाणी वेळेवर सोडवावे. कालव्याचे पाणी वेळेवर सोडण्यात यावे, वेळेवर सोडावे. पुढची शेतकऱ्यांसाठीची एक मागणी होती, शेतकऱ्यांना स्वसंरक्षणासाठी, बघा लक्षात द्या इकडं, शेतकऱ्यांना स्वसंरक्षण किंवा पिकांचे रक्षण करण्यासाठी, पिकांचे रक्षण करण्यासाठी बंदुकी वापरायच्या परवानगी द्यावी. बंदूक वापरण्याच्या परवानगी द्याव्या, परवानगी देण्यात यावी. म्हणजे एकंदरीत बघा, हे अशा किंवा पिका म्हणजे अजून शेतकऱ्यांना कर्ज वाटप योजना करावी किंवा शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावे, ती पण कमी व्याजदरामध्ये सरकारी कर्ज स्वरूपामध्ये त्यांना रक्कम उपलब्ध करून द्यावी. म्हणजे एकंदरीत बघा, सरकारला सत्यशोधक समाज असेल किंवा त्यांनी वैयक्तिक मागणीतनं शेतकऱ्यांसाठी त्यांनी एवढ्या मागण्या केल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा, इंग्रज सरकारने सुद्धा याची दखल घेतलेली आपल्याला दिसून येतं. 1877 साली काय झालं होतं, व्हिक्टोरिया बालिकाश्रम, शेतकऱ्यांची मुलं होते ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त मुले होती, दुष्काळग्रस्त मुले, या दुष्काळग्रस्त मुलांसाठी व्हिक्टोरिया बालिकाश्रम याची स्थापना केलेली आपल्याला दिसून येतं शिक्षणासाठीच. 1888 सालामध्ये काय झालं तर ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारत भेटीसाठी आलेले हे इंग्रज अधिकारी होते, हे लक्षात ठेवा, इंग्रज अधिकारी होते. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं, किंवा ज्यावेळेस ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारतामध्ये आले होते त्यावेळेस त्यांच्या समोर शेतकऱ्यांच्या वेशामध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांवरती ज्या पद्धतीने अन्याय होत आहे, शेतकऱ्यांना योजनेपासून कसं दूर ठेवलं जातं हे सर्व, किंवा शेतकऱ्यांवरती कशा पद्धतीची गरिबी आलेली आहे ही इंग्रजांना समजण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले स्वतः शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गेलेले आपल्याला दिसून येतं. त्यासाठी ड्यूक ऑफ कॅनॉट इंग्रज अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांसमोर साक्ष दिलेली, म्हणजे इंग्रजांसमोर साक्ष दिली, ते शेतकऱ्यांच्या वेशामध्ये जाऊन दिली, ते महात्मा ज्योतिराव फुले होते. म्हणजे शेतकऱ्यांच्या योगदानामध्ये सुद्धा विचार केला तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपल्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी काम केलेलं दिसून येतं. शेतकऱ्यांचाच नेमकं कशा पद्धतीची वागणूक दिली जाते किंवा शेतकऱ्यांना ते अन्याय कसा होतोय हे समजण्यासाठीच महात्मा ज्योतिराव फुल्यांनी एक ग्रंथ लिहिला होता, त्याचं नाव होतं शेतकऱ्याचा आसूड. त्या ग्रंथाचं नाव काय होतं, शेतकऱ्याचा आसूड. म्हणजे शेतकऱ्यांचं आपण एक थोडक्यामध्ये बघत आहोत, शेतकऱ्यांचा विचार करता शेतकऱ्यांमध्ये बघा दिलेल्या सूचना, विहीर, धरणे, कालवे यांचं बांधकाम करावं, कालव्याचं पाणी वाटप वेळेवरती करावं, शेतकऱ्यांना स्वसंरक्षण आणि पिकांचं रक्षण करण्यासाठी बंदूक वापरण्याच्या परवानगी द्याव्या आणि शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज वाटप करता यावे किंवा कर्ज देण्यात यावे. हे अशा पद्धतीच्या मागण्या त्यांनी केलेल्या आणि हे शेतकऱ्यांसाठी व्हिक्टोरिया बालिकाश्रम स्थापन केलं. शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन शेतकऱ्यांची कशा पद्धतीचा अन्याय होतो ते दाखवून दिलं. 1876-77 मध्ये खतफोडीचं बंड पुणे आणि नगर साईडला खूप मोठा दुष्काळ पडलेला होता आणि या पुणे आणि नगर साईडला खतफोडीचं बंड म्हणजे त्या ठिकाणी जाऊन उठाव केला आणि दुष्काळामध्ये जे काही त्यांच्यावरती हाल होणारे होते ते सत्याग्रहाच्या माध्यमातून किंवा उठावाच्या माध्यमातून, बंडाच्या माध्यमातून ते त्यांनी नाहीसे केले. ठीक आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा विचार करता ह्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवता येतील. त्यानंतर पुढे बघा, आता महात्मा ज्योतिराव फुले यांचं शिक्षण विषयक कार्य म्हणजे शिक्षणासंबंधीचं. विद्यार्थी मित्रांनो बघा, शिक्षणाचा अभ्यास करता शिक्षण 1828 आपण आताच बघितलं, पण एक तत्पूर्वी एक लक्षात ठेवा, 1882 ला हंटर कमिशन भारतामध्ये आलं होतं. त्यापूर्वीचा एक थोडक्यामध्ये इतिहास असा किंवा 1813 एक साल असं उजवलं होतं आणि 1813 मध्ये इंग्रज सरकारचा चार्टर ऍक्ट होता आणि या चार्टर ऍक्ट मध्ये शिक्षणासाठी इलाख्यावाईज 1 लाख रुपयाची तरतूद केली होती शिक्षण खात्यासाठी. 1813च्या कायद्यामध्ये 1 लाख शिक्षण खात्यात स्वतंत्र खातं किंवा शिक्षण खात्यासाठी 1 लाख रुपयाची तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे थोडंसं आलं तर 1854 साल असं उजवलं होतं की 1854 साली ऊडचा खलिता होता.
उडचा खलिता, हा उडचा खलिता सुद्धा आपल्याला शिक्षणासंबंधीच असलेला दिसून येतात. आणि या उडच्या खलिताचा प्रभाव एवढा होता की तो खलिता जवळपास 50 वर्ष आपलं अस्तित्व टिकून होता. 1856 साल किंवा 1857 साल असं उचललं होतं की 1857 की याच्यामध्ये या उडच्या खलिताचा अभ्यास करून भारतामध्ये 3 विद्यापीठाच्या स्थापना करण्यात आल्या होत्या. शिक्षण विषयक विद्यापीठ मुंबई, मद्रास आणि कोलकाता. 1859 असं उचललं होतं की 1859 साली चार्ल्स वूड हा शिक्षण मंत्री झाला होता व्हाईसरॉयच्या लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये. आणि ज्यावेळेस चार्ल्स वूड शिक्षण मंत्री झाला त्यावेळेस 1859 साली शिक्षण खातं एक स्वतंत्र खातं चालू करण्यात आलं होतं. शिक्षण खाते आता ज्या पद्धतीचे खाते आहेत ते. थोडस पुढे गेलं की आपल्याला हे साल दिसतं 1882 साल आणि 1882 सालाच्या तरतुदी आपल्याला बघायचं. त्यानंतर पुढे गेलो 1904 ला शिक्षणासंबंधित विद्यापीठीय सुधारणा कायदा झालेला होता. विद्यापीठीय सुधारणा कायदा असे भरपूर कायदे आहेत. 1904 1917 ला आल्यावर सॅडलर समिती होती. 1928-29 साली सार्जड आयोग होता. 1944 किंवा 1948 साली विद्यापीठी आयोग स्थापन करण्यात आलेला होता. 64 ला कोठारी आयोग आला. UCGची स्थापना झालेली होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले गेले होते. ब्लॅकबोर्ड ऑपरेशन राबवलं गेलेलं होतं. म्हणजे अशा विविध पद्धतीने आजपर्यंत शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करत असताना आजपर्यंत, परंतु 1882 उल्लेखनीय का, तर त्याचे कारण अशा आहेत. याच हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष दिली होती आणि पहिली मागणी महात्मा ज्योतिबा फुले यांची होती. 12 वर्षाखालील जे मुले आहेत, 12 वर्षाखालील जे मुलं आहेत, या 12 वर्षा मुलांचं शिक्षण जे आहे हे शिक्षण सक्तीचं आणि मोफत, सक्तीचे आणि मोफत करावे. भारतामध्ये पहिली मागणी करणारे ते समाजसुधारक होते. आणि ही मागणी त्यांनी 1882 साली केलेली होती. 1882 ला प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे. आणि त्याची अंमलबजावणी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला कोल्हापूर संस्थानामध्ये करून केलेली दिसून येते. पण 1905 सालचा जर थोडासा आपण अभ्यास केला तर 1905 साली बनारस अधिवेशन झालं होतं. या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. आणि त्या बनारस अधिवेशनामध्ये महात्मा फुल्यांची जी मागणी होती ती बनारस अधिवेशनामध्ये गोपाळकृष्ण गोखल्यांनी लावून धरलेली होती. आणि त्याची अंमलबजावणी केली शाहू महाराजांनी. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे. आणि जे 1968 आणि 1986च्या राष्ट्रीय धोरण राबवले गेलेले होते त्या राष्ट्रीय धोरणामध्ये सुद्धा याच पद्धतीचं किंवा याच शिक्षणासंबंधीचं प्राथमिक शिक्षक सक्तीचं आणि मोफत आणि त्याची अंमलबजावणी आता आपलं राज्य शासन करताना आपल्याला दिसून येतं. मग विद्यार्थी मित्रांनो, एका गोष्टीचा जर आपण अभ्यास 12 वर्षाखालील मुलींचा म्हणजे मुलांचं शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे. हंटर कमिशन समोर साक्ष दिली आणि हंटर कमिशन चार्ल्स वूडचा खलिता जो झाला होता, चार्ल्स वूडचा खलिता केला होता, त्याच्या अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली हे पाहण्यासाठी हंटर कमिशन भारतामध्ये आलेलं होतं. मग हे जर शिक्षणासंबंधीचे बघा 1813 पासूनचे जर म्हणजे याचा अर्थ आपल्याला याच्यावर समजून येतो की भारतीय शिक्षणासाठी किंवा 1835चा जर आपण अभ्यास केला तर 1835चा चार्ल्स मेटकॉफ किंवा मेकॉले, लॉर्ड मेकॉलेचा झिरपता सिद्धांत आपल्याला याच्यामध्ये आठवून दिसून येतो. परंतु महात्मा ज्योतिराव फुले हे लॉर्ड मेकॉलेचा झिरपता सिद्धांत काय सांगत होतं का शिक्षण हे इंग्रजी भाषेतून फक्त श्रीमंत वर्गाला दिलं जावं आणि ते श्रीमंत वर्गाला दिल्याच्या नंतर ते शिक्षण हे झिरपत तळागाळापर्यंत पोहोचल. हे मॅकॉलेचा झिरपता सिद्धांत होता. मग एकंदरीत ह्या गोष्टीचा बघा म्हणजे प्राथमिक शिक्षण पहिल्यांदा मागणी करणारे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, महात्मा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले होते. किंवा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे. त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे त्यांची जी ग्रंथ संपदा आहे त्यांनी भरपूर लिखाणं केलेले आहे. आपण याच्यामध्ये फक्त महत्वाचे घेतलेले आहेत. पण लिखाणं करत असताना या लिखाणाच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीचा जर आपण अभ्यास करायचं बघितलं, तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करायचं झालं तर त्या समकालीन परिस्थितीमध्ये
कशा कशा पद्धतीनं म्हणजे इंग्रज सरकारने भारतीय समाज सुधारकावरती लिखाणावर सुद्धा बंधन आणलेलं आपल्याला दिसून येतं, वृत्तपत्रावरती बंधन आलेलं आपल्याला दिसून येतं. या सगळ्यांवरती मात करून महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या ग्रंथसंपदेचा जर अभ्यास केला तर अफाट आहे. त्यामध्ये तृतीयरत्न नाटक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे, शेतकऱ्याचं आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार, इशारा, खतखोडीचं बंड, सार्वजनिक सत्यधर्म, जवळपास सगळ्याच प्रकारचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये दिलेला आहे. 1855चा विचार केला तर तृतीयरत्न हे नाटक होते या स्वरूपामध्ये आणि अस्पृश्य समाजासंबंधीचं हे नाटक होतं. त्यानंतर 1859 छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला होता आणि या पोवाड्यामध्ये त्यांनी कुळवाडी भूषण ही पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिली, कुळवाडी भूषण. त्यानंतर थोडस पुढे आपण आलो तर ब्राह्मणांच्या कसं म्हणजे ब्राह्मण वर्गानं, पुरोहित वर्गानं म्हणजे पुरोहित कशा पद्धतीचं किंवा कशा पद्धतीनं सर्वसामान्य जनता असेल, गरीब वर्ग असेल याच्यावरती कशा पद्धतीनं अन्याय केला हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांच्या कसब मध्ये दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर खाली गुलामगिरी ग्रंथ दिलेला आहे. हा गुलामगिरी ग्रंथ आहे पद्यात्मक ग्रंथ आहे, पद्य स्वरूपामध्ये. या गुलामगिरी ग्रंथाचा जर विचार केला तर या गुलामगिरी ग्रंथामध्ये काय तर हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रो लोकांसाठी समर्पित केला होता महात्मा ज्योतिराव फुले यांनी. मग परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न येतो, अमेरिकेतील निग्रो लोकांसाठी महात्मा फुले यांनी समर्पित केलेला ग्रंथ कोणता, तर त्याचं उत्तर आपल्याला माहित पाहिजे की त्याचं उत्तर आहे गुलामगिरी. गुलामगिरी अमेरिकेतील निग्रो लोकांसाठी समर्पित केलेला ग्रंथ आपल्याला तो लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचा आसूड आत्ताच आपण पाहिलं, हा सुद्धा ग्रंथच आहे आणि हा ग्रंथ सुद्धा गद्य पद्य झालं माझ्याकडून, हा गद्यात्मक आहे. हा पण ग्रंथ गद्यात्मक आहे. गद्य म्हणजे धड्या स्वरूपामध्ये, पद्य म्हणजे कविता स्वरूपामध्ये. मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आसूड, शेतकऱ्यांचं आत्ताच मगाशी महात्मा ज्योतिराव फुले ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गेले, मग त्या समकालीन परिस्थितीचा अभ्यास शेतकऱ्यांच्या स्वरूपामध्ये जर केला आपण तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड हा सुद्धा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये सत्सार आहे, नियतकालिके, सत्सार, इशारा हे सुद्धा आहे. आणि सर्वात शेवटी 1891 साली एक प्रकाशित झालेला त्यांचा ग्रंथ आहे, 1891. त्याचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य असतं विद्यार्थी मित्रांनो, हा जो ग्रंथ आहे हा सार्वजनिक सत्यधर्म त्यांना पक्षाघात झाला होता, म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक आल्याच्या नंतर डाव्या हाताने लिहिलेला ग्रंथ म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म आहे. आणि अजून एक याचं वैशिष्ट्य असं की हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणून सार्वजनिक सत्यधर्माची नोंद आपल्याला दिसून येते. मग या पद्धतीने जर आपण अभ्यास करायचा झाला 1891 साली, मग याच्यावर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की महात्मा फुल्यांचं निधन हे 1891च्या अगोदर झालं, म्हणजे 1890 झालं. ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला लागेल. आणि तो आज दिवस म्हणजे 28 नोव्हेंबर 1890 त्यांचं निधन झालेलं होतं. आज त्यांची पुण्यतिथी आपण हे साजरी करतोय आणि त्या निमित्ताने आपण हे लेक्चर किंवा हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यानंतर पुढे बघा, ज्यावेळेस लिखाण झालं त्यानंतर महात्मा फुल्यांच्या राजकारणामध्ये सुद्धा क्षेत्र कुठलंच सोडलं नाही त्यांनी. प्रत्येक क्षेत्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं आणि ते पण त्याच ताकदीनं, त्याच पद्धतीनं. मग आता याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला राष्ट्रीय सभा 1890 डिक्लेअर करून टाकलं महात्मा ज्योतिराव फुले यांनी. 89लाच 1800. राष्ट्रीय सभा म्हणजे काय, जोपर्यंत तुम्ही शेतकरी वर्गाला राष्ट्रीय सभेमध्ये समाविष्ट करून घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला राष्ट्रीय म्हणण्याचा अधिकार नाही. हे खणखावून सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले होते. ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवावी लागेल. जोपर्यंत तुम्ही शेतकरी वर्गाला राष्ट्रीय सभेमध्ये समायोजन करून घेत नाहीत, कारण ही राष्ट्रीय सभा म्हणजे फक्त उच्चवर्णीयांची सभा म्हणून गणली गेली होती. ह्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये सुद्धा इंग्रज अधिकाऱ्यांनी स्थापना केलेली ही राष्ट्रीय सभा आहे. त्याला सेफ्टी वॉल्व म्हणून ह्या राष्ट्रीय सभेला ओळखलं गेलं होतं. मग ही राष्ट्रीय सभा जी आहे जवळपास हिची स्थापना 28 डिसेंबर 1885 साली, 1885ला ही स्थापन झालेली सभा होती.
आणि 1889 पर्यंत शेतकरी वर्ग त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला नव्हता, उच्चवर्णीय होते फक्त. मग ठणकावून सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले होते किंवा शेतकऱ्यांना सुद्धा राष्ट्रीय सेवेमध्ये समावेश करून घ्या, आणि जर घेत नसाल तर तुम्हाला राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही, हे राजकीय स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतं. महात्मा फुलेंच्यावर कोणाचा प्रभाव होता असं एक परीक्षेत सातत्याने आपल्याला परीक्षेत प्रश्न येतो. तर त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांवरती प्रभाव हा ह्या दोन ग्रंथ आहेत, हे राईट्स ऑफ मॅन आणि कॉमन सेन्स. म्हणजे जवळपास थॉमस पेनने लिहिलेला हा ग्रंथ आहे. थॉमस पेनने लिहिलेला हा ग्रंथ आहे राईट्स ऑफ मॅन. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हे गुरु मानत होते. म्हणजे जवळपास त्यांच्या पावलावर किंवा समाज सुधारण्याचा एक अंग म्हणजे ते महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेतलं जातं. मग थॉमस पेन राईट्स ऑफ मॅन आणि कॉमन सेन्स ह्या दोन ग्रंथांचा प्रभाव महात्मा ज्योतिराव फुल्यांचा असलेला दिसून येतो. त्यानंतर राजकीय स्वरूपातला जर विचार केला तर 1876 ते 1882 मध्ये पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी काम केलेलं आहे. 1876 ते 1882 राजकीय स्वरूपामध्ये. त्यानंतर बघा, आता हे थोडंसं व्यवस्थितपणे आपलं लक्षात घेणं गरजेचं आहे. शिवजयंतीची सुरुवात आपण लिहिले आणि आपली हेडिंगचा सुद्धा जर तुम्ही थोडासा अभ्यास केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे उद्गाते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आपण असं केलेले. आणि हो, हे खरं आहे. आपल्याला असं आपल्या मनावर असं बिंबवलं गेलं की 1895 साली लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीची सुरुवात केलेली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 1869 साल असं उजळलं होतं. रायगडावरती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले स्वतः जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी साफ करून 1869 मध्ये पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले होते. परंतु बऱ्याच पुस्तकांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की 1895 रोजी लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात केली, पण त्याच्या कितीतरी वर्ष अगोदर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजयंतीची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे येतं बघा, दीनबंधू. आपण मगाशीच म्हटलं होतं, दीनबंधूचा विचार करता सत्यशोधक समाज या समाजाच्या प्रचार आणि प्रसारासाठी दीनबंधूची स्थापना केली होती. आणि या दीनबंधूचे लेखक म्हणून आपण कृष्णराव किंवा संपादकचा विचार केला. कृष्णराव भालेकर हे आपल्याला दीनबंधूचे संपादक म्हणून आपल्याला, ही परीक्षेमध्ये खूप वेळा आलेला प्रश्न आहे बघा. दीनबंधूचे संपादक खालीलपैकी कोण? त्याच्यामध्ये सगळे संपादकाचेच नावं दिले जातात. त्या संपादकापैकी आपल्याला लक्षात आलं पाहिजे किंवा कृष्णराव भालेकर हे दीनबंधू या वृत्तपत्राचे जनक आहेत, संपादक आहेत. आणि त्याची स्थापना 1877 रोजी कशासाठी झाली तर सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यासाठी झाली, याच्यासाठी आपल्याला दिसून येतं. परत बघा, आयुष्यभर केलेल्या कामाची पावती एक ना एक दिवस मिळते असं जेव्हा आपण म्हणतोय, आणि निस्वार्थी भावनेने जर एखादं फुल्यांसारखं काम केलं असेल तर त्याची तर 100% मिळते. मग ह्या कामाच्या पावत्यात काय असतील तर सरते शेवटी या पावत्या असतात आपल्याला. आपण जर एखादं काम प्रामाणिक करत असो, महात्मा ज्योतिराव फुलेंनी गौरवोद्गार, महात्मा मुळात ही पदवीच आहे. म्हणजे महात्मा ही पदवी कोणी दिली तर याच्यामध्ये मुंबईची जनता हे होतं, पण या जनतेचं प्रतिनिधित्व मुंबईतली जनता, पण या जनतेतलं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणून आपण या दोघांचे नाव घेतलेलं आहे, नारायणराव लोखंडे आणि विठ्ठलराव वंडेकर. महात्मा ज्योतिराव फुल्यांना किंवा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली तर त्याच्यामध्ये नारायणराव लोखंडे आणि विठ्ठलराव वंडेकर. परंतु काही पुस्तकात आपल्याला मुंबईच्या जनतेने दिले हे सुद्धा असं दिसून येतं. मग विद्यार्थी मित्रांनो, एक बघा, समाज क्रांतिकारक असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. सयाजीराव गायकवाड यांनी तर, सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांनी तर त्यांनी म्हणले हिंदुस्थानचा बुकर किंवा बुकर टी वॉशिंग्टन हे बहुमान सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना आपल्याला दिलेला दिसून येतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता बघा ह्या दोघांच्या नात्याचा जर थोडासा आपण अभ्यास केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिराव फुल्यांना आपले गुरु मानत, आणि या गुरूंसाठी गुरुदक्षिणा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुल्यांना समर्पित केला. जसं की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रो लोकांसाठी समर्पित केला होता. मग ह्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग महात्मा ज्योतिराव फुल्यांना समर्पित कोणता ग्रंथ? हू वेअर द शूद्राज, तो लिहिले होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि अजून एक गुरूंचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे असं, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहायला घेतली त्यावेळेस एकूण राज्यघटनेचे कलम हे आपल्याला 395 असलेले दिसून येतात, आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या घराचा क्रमांक सुद्धा 395 होता. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं, तर ते या पद्धतीने लिहिलेले सर्वोच्च जी काय टोक आहेत ते ग्रंथ त्यांना समर्पित केला. हू वेअर द शूद्रा, क्षुद्र कोण होते, त्या पद्धतीनं 395 कलम. डॉक्टर धनंजय कीर यांनी महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर, ही परीक्षेत येईल तुम्हाला, व्यवस्थित लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर ही पदवी खालीलपैकी महात्मा ज्योतिराव फुल्यांना कुणी दिली? तर तुम्हाला त्याचं उत्तर माहित पाहिजे की डॉक्टर धनंजय कीर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर ही पदवी दिलेली आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा आहे, खऱ्या लोकशाही शिक्षणाचा शिल्पकार म्हणून त्यांना म्हटलं जातं. खऱ्या लोकशाही शिक्षणाचा शिल्पकार. ठीक आहे, तर या पद्धतीने बघा सरतेशेवटी त्यांचं निधन दिलेलं आहे किंवा 28 नोव्हेंबर 1890. आणि सार्वजनिक सत्यधर्माचा आपण आताच बघितलं की 1891 रोजी म्हणजे प्रकाशित झालेला तो ग्रंथ आहे. मग 28 नोव्हेंबर 1890 ज्यावेळेस निधन झालं त्यांचं, त्यावेळेस मरणाच्या अगोदर त्यांनी त्यांच्या शपथ मयत प्रमाणपत्रामध्ये एक लिहून ठेवलेलं असं होतं की ज्यावेळेस माझं निधन झालेलं असेल त्यावेळेस मला जाळता किंवा न जाळता मला आपल्या परसंगानामध्ये पुरण्यात यावं, म्हणजे मला जाळण्यात येऊ नये. मात्र ही मागणी त्यांची मयतीनंतर काय पूर्णत्वास गेली नाही, त्यांना जाळलंच गेलं, त्यांना पुरण्यात आलेलं नाही. अशा पद्धतीनं 28 नोव्हेंबर 1890 रोजी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुल्यांचं निधन झालेलं दिसून येतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही महामानव असला त्यांनी आयुष्यभर केलेले कामाच्या पावत्या आपल्याला एक अर्ध्या पाऊण तासामध्ये सांगणं शक्य नसतं. त्याच्यासाठी दिवसेदिवस वर्ष गेलं तरी हे माणसं संपणारे नसतात. पण आपल्या पद्धतीनं, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं आणि आपल्याला समजलेल्या भाषेमध्ये कमी शब्दामध्ये तुम्हाला एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की कसं चांगल्या पद्धतीनं समजल. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये नवीन विषय घेऊन.